नमस्कार. आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर निळावंती ग्रंथ कुठे आहे भाग 2 या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर निळावंतीबद्दलचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि ते जेवढं जुनं आहे तेवढीच जुनी आहे निळावंतीबद्दलची भीती. तर निळावंती ग्रंथ नेमका कुठे आहे, तो कुणाकडे आहे, तो कशा पद्धतीने शोधायचा आणि निळावंतीवर तुम्ही विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की निळावंती ग्रंथ नेमका आहे कुठे किंवा कुठे आहे निळावंती ग्रंथ, हे जो आम्ही पहिला व्हिडिओ टाकला त्यावर तुमचे खूप सारे प्रश्न आले. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवत आहोत आणि हा ग्रंथ नेमका कुठे बघायला मिळेल हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत. तर यावरचे काही प्रश्न जे तुम्हाला पडले असतील ते आम्ही आधी त्याची उत्तरं देणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न की खरंच पशुपक्ष्यांशी बोलता येऊ शकतं का, किंवा निळावंतीमध्ये दिलेल्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा नाहीत, हा पहिला प्रश्न खूप साऱ्या साधकांनी विचारला. त्याच्यावर आम्ही उत्तर तुम्हाला देऊ इच्छितो की हो, निळावंतीमध्ये दिलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत, पशुपक्ष्यांशी बोलता येऊ शकतं. फक्त निळावंतीतच नाही तर आपल्या इकडं जे पतंजल योग आहे, जे जर तुम्ही वाचलं असेल तर त्यामध्ये देखील या विषयाबद्दल उल्लेख आहे की हो, निळावंतीमध्ये दिल्याप्रमाणे पशुपक्ष्यांची भाषा जाणणं शक्य आहे. त्यासाठी काय करावं हे पतंजल योगमध्ये दिलेलं आहे. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की हा ग्रंथ वाचणारा वेडा होतो का, किंवा त्याचा मृत्यू येतो का, किंवा तो मृत्युमुखी पडतो का. तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही मागं दिलं होतं, तरी पण खूप साऱ्या लोकांनी विचारलं की हा ग्रंथ वाचावा का नाही. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हा ग्रंथ वाचणारा वेडा पण होत नाही आणि मरणसुद्धा पावत नाही. कारण की हा ग्रंथ ज्या भाषेमध्ये लिहिलेला आहे ती भाषा आज कुणालाही ज्ञात नाही, त्या भाषेबद्दल कुणालाही माहिती नाही. त्यामुळं हा ग्रंथ वाचल्यावर काय होतं हे सांगणारा सामान्य माणूस आज कुठलाही नाही. परंतु हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये दिलेले जे मंत्र आहेत ते अत्यंत सिद्ध मंत्र आहेत. त्याचा वापर जर अयोग्य पद्धतीने झाला तर त्याप्रमाणे माणसाला हानी होऊ शकते. हे आम्ही मागं पण सांगितलेलं आहे आणि आत्ता पण तेच सांगू इच्छितो. तर जर समजून घेऊन गुरुच्या एखाद्या आज्ञेच्या किंवा गुरुच्या मार्गदर्शनाखाली या मंत्रांचा अभ्यास झाला तर तो उत्तम आहे. जर तसा नाही झाल्यास तो हानिकारक आहे. त्याच्यात काय होऊ शकतं हे कुणीही सांगू शकत नाही. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की याची भाषा कोणती, किंवा हा ग्रंथ कुठल्या भाषेत लिहिला गेला. तर हा ग्रंथ किती जुना आहे, तर ह्याचा जर उल्लेख करायचा झाला तर तो रामायणाच्या पेक्षा सुद्धा जुन्या काळात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. त्यावेळेसची तिबेटी भाषा आणि अन्य तिथली प्रचलित भाषा या भाषेचा मिळून तो ग्रंथ बनलेला असल्यामुळे त्यावेळची ती भाषा आज कुणालाही माहिती नाही किंवा अस्तित्वात नाही. परंतु पुढे जाऊन काही लोकांनी संस्कृत, मोडी आणि काही अन्य भाषांमध्ये सुद्धा त्याचे काही विशेष असे भाग कुठे ना कुठे लिहून ठेवले, ट्रान्सलेट केले. त्यामुळं आज तो ग्रंथ एक प्रकारे वेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु ती भाषा देखील थोडीशी समजायला जड आहे, किंवा संपूर्ण ग्रंथाचं ट्रांसलेशन त्यांनी न करता उसमें से कुछ हिस्से ऐसे थे जिनका उन्होंने ट्रांसलेशन किया, उतना आज अवेलेबल है. परंतु संपूर्ण जो ग्रंथ है वो अवेलेबल नहीं है. ये जो संपूर्ण ग्रंथ है वो तकरीबन 10,000 पन्नों का है. तो ये हुई आपके कुछ प्रश्न. तुमचे अजून काही प्रश्न जे आमच्याकडे आलेले आहेत त्याबद्दल आम्ही विचारतो की निळावंती वाचल्यानंतर मिळणाऱ्या सिद्धी कोणत्या. तर निळावंती वाचल्यानंतर काय सिद्धी मिळतात, तर तुम्हाला जसं सांगितलं पशुपक्ष्यांशी बोलता येतं, वेगवेगळ्या प्रकारे गुप्तधनाबद्दल माहिती समजती, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला विचित्र भाषा येतात. हे सोडून वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या आतमध्ये एका विशेष प्रकारच्या आत्म्याला बोलवून कशा पद्धतीनं त्याच्याशी बोलायचं हे पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे सोडून भूत, प्रेत, पिशाचे यांच्याशी कसं बोलायचं हे सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तर असं अनेक प्रकारचं ज्ञान या ग्रंथामध्ये आहे. म्हणून या प्रकारच्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होतात. हे सोडून वेगवेगळ्या लोकात कसं जायचं, जसं ब्रह्मलोक असेल किंवा मग बाकीचे जे लोक असतील यामध्ये कसं जायचं ह्याचे पण विशेष द्वार जी पृथ्वी तलावरच आहेत त्याच्याबद्दल सुद्धा या ग्रंथामध्ये माहिती दिलेली आहे. एक प्रकारे
तुम्ही असं म्हणू शकता की एका क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं जायचं हे सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. असे अनेक प्रकारची रहस्य या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न जो सर्वांच्या मनामध्ये असेल की निळावंती ग्रंथाची PDF प्राप्त होऊ शकेल का? तर याचं स्पष्ट उत्तर असं आहे की निळावंती ग्रंथाची कुठली PDF अजून कोणी बनवलेली असल्यास ते आत्तापर्यंत तशा पद्धतीची PDF प्रत्यक्ष कोणी समोर आणलेली नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की हा ग्रंथ जसं आम्ही सांगितलं की एवढा जुना आहे, तर मूळ ग्रंथ जो आहे तो आम्ही बघितलेला आहे आणि तो जो ग्रंथ आहे तो भूर्जपत्रावरती हे सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत, ते पण एक सिम्बॉलिक पद्धतीने. त्यामुळं तुमच्याकडे आलेली PDF ही निळावंतीचीच असेल का नाही याच्याबद्दल आम्ही सांगणं आम्हाला शक्य नाही, कारण की त्याची जी भाषा, त्याची संरचना, त्याची पद्धत या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अशी कुठली PDF अवेलेबल आहे का नाही हे सांगणं अवघड आहे. त्यामुळं ही जी संपूर्ण प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या अशा आहेत. तर त्यामुळं याची जी भाषा तुम्हाला कळली, या गोष्टीची PDF-बद्दल पण माहितीच आम्ही सांगितली की कुणी बनवले असल्यास माहिती नाही, परंतु या पद्धतीची ती असल्यास ती PDF खरी समजावी, नाहीतर बाकीच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. याचा काही भाग आम्ही स्वतः पाहिलेला आहे, ट्रान्सलेट केलेला पण पाहिलेला आहे. त्याचा योग्य तेवढा भाग आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु त्याला थोडासा अजून वेळ आहे. तर या गोष्टी, हे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारले होते, उनका हमने यहाँ पे जवाब देने का प्रयास किया है. अभी हम आगे के प्रश्न की ओर चलते हैं. वो अंतिम प्रश्न होगा और अभी ये ग्रंथ कहाँ पे है ये भी थोड़ा सा विस्तार से इसके बारे में चर्चा करेंगे. तर अंतिम प्रश्न असा की खरंच निळावंती ग्रंथ वाचलेल्या कुणाला आपण भेटला आहात का, आणि हा ग्रंथ खरंच तेवढा अभ्यास केल्यानंतर तेवढी शक्ती त्याच्यातून प्राप्त होते का? तर हो, त्याचं उत्तर हो असं आहे. आम्ही आत्तापर्यंत 8 ते 10 अशा साधू संतांना किंवा अशा योगी लोकांना भेटलेलो आहोत की ज्या लोकांना या ग्रंथांचं संपूर्ण ज्ञान होतं आणि त्यांनी तशा पद्धतीच्या गोष्टी आम्हाला स्वतः करून सुद्धा दाखवल्या होत्या. आता ह्या गोष्टी सामान्यपणे मांडणं शक्य नसल्यामुळे आम्हाला इथे ह्याच्याहून जास्त ह्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही, परंतु हो, अशा 8 ते 10 लोकांना किमान आम्ही असे भेटलेलो आहोत ज्यांनी निळावंतीचं जे ज्ञान आहे ते खरं आहे हे सांगितलेलं आहे. आणि इतिहासात याचे काही पुरावेसुद्धा मिळतात. जसं की आम्ही सांगितलं की एक विशेष पद्धतीची साधना जर केली तर वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची भाषा शिकता येते. आपल्या ज्योतिषामध्ये सुद्धा एक प्रकार आहे की वेगवेगळ्या पक्ष्यांच्याद्वारे ज्योतिष विद्या सांगता येते. हे सोडून एक विशेष प्रकारची अशी विद्या आहे की ज्याला आपण कर्णपिशाचिनी विद्या म्हणतो, ती पण आत्म्यांद्वारे भविष्य सांगितलं जातं, पिशाच्यांद्वारे भविष्य सांगितलं जातं. तर अशा अनेक विद्या आहेत. त्यामुळे ही विद्या आहे का नाही किंवा अशा लोकांना भेटले आहात का नाही, तर ह्याच्यावरती उत्तर असं आहे की हो, भेटलेलो आहे आणि अशा पद्धतीची लोक अस्तित्वात आहेत. ह्या तुमच्या जे काही प्रश्न आले होते त्यांची उत्तरं इथे द्यायचा आम्ही प्रयत्न केला. आता मुख्य प्रश्नाकडे चलू की हा ग्रंथ नेमका आहे कुठे किंवा निळावंती ग्रंथ कुठे प्राप्त होऊ शकतो. तर मी तुम्हाला याची 2 ठिकाणं सांगितली. एक आहे तिब्बतच्या ठिकाणी हा ग्रंथ प्राप्त होऊ शकतो. तिब्बत के यहाँ के प्रदेश में ये ग्रंथ पूरा का पूरा आज भी मौजूद है, परंतु वहाँ तक पहुँचना, उनसे वो प्राप्त करना, ये थोड़ा सा बहुत ही मुश्किल कार्य है. परंतु कुछ लोगों के पास इसकी कुछ पन्ने हो सकते हैं जिसके माध्यम से अगर वो आपको प्राप्त हो जाए तो आपका कार्य हो जाएगा. और इसको छोड़कर कर्नाटक में एक जगह पर ये ग्रंथ मिलता है, उनके पास ये ग्रंथ है, उनके पास कुछ पन्ने हैं, परंतु वो सामयिक रूप से वह सभी चीज़ें देंगे या नहीं, ये सभी चीज़ें हम अभी आपको नहीं बता पाएंगे. परंतु अगर आगे चलकर कभी ये मुमकिन हुआ कि जो ओरिजिनल ग्रंथ है उसको आपके साथ किस तरीके से शेयर किया जाए तो हम करने का प्रयास करेंगे. परंतु अभी ऐसा सभी आत्ता ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं आम्हाला शक्य होणार नाही, कारण की सर्व गोष्टी ह्या अशा एकदम करता येत नाहीत. परंतु याचा काही ट्रान्सलेटेड भाग आम्हाला मिळाल्यास आम्ही तुमच्यापर्यंत तो मराठीतून किंवा हिंदीतून पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला हे ज्ञान लवकरात लवकर प्राप्त होईल. तर अशा पद्धतीनं तिब्बतमध्ये किंवा अजून एका ठिकाणी कर्नाटकजवळ एक विशेष ठिकाणी हा ग्रंथ पाहण्यास मिळतो. खूप लोकांनी हा ग्रंथ पाहिल्याचं आम्हाला पण सांगितलेलं आहे आणि अशा काही महात्म्यांना आम्ही पण भेटलेलो आहोत की ज्यांनी हा ग्रंथ पाहिलेला आहे, ज्याचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.
हा ग्रंथ कुठे निर्माण झाला, कुणी निर्माण केला, कशा पद्धतीने हा लिहिला गेला आणि मूळतः का लिहिला गेला, हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याची देखील उत्तरं येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही देऊ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती प्राप्त करण्यासाठी आमच्या व्हिडिओजला पाहत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.